कोण्या राजाची तू ग राणी या मालिकेच्या 30 ऑगस्टच्या भागामध्ये गुंजा सांगत असते, आमच्या गावाकडे अशीच साडी नेसतात, म्हणजे कामं वगैरे करायला लागतात ना, त्यामुळे अशी वरती साडी नेसली जाते. मधू म्हणते अच्छा अच्छा, म्हणून तू अशी साडी नेसलीस, तर इथे पण कामं आहेत, पण अशी नको साडी नेसूस. आणि ती कविताला म्हणते, कविता हे असं बरं नाही दिसत, तू एक काम कर, गुंजाला छानपैकी आपल्या पद्धतीने साडी नेसव. असं म्हणत आता इकडे कविताला मधूने साडी नेसायला पाठवलेलं असतं. तोपर्यंत नंतर आता मधू सांगते, अशोकला बघितलंच ना, ही गुंजा म्हणजे आपल्या घरातलं अगदी हसरं एक मूलच आहे. तोपर्यंत इकडे माया चिडलेली असते आणि ती सांगत असते, हे बघ मी ना अजिबात कुठे येणार नाही. माया सांगत असते, हे बघ तुझं ना हे वागणं मला आवडत नाहीये, कामगारांना किती डोक्यावरती चढवून ठेवायचं तुला कळतच नाहीये. सर्वेश म्हणतो, तू कशामध्ये याच्यासाठी पडतेस, हे बघ मी माझ्या हँडल बरोबर करत आहे. असं म्हणत दोघ जण बोलत असताना मृण्मयी छानपैकी साडी नेसून खाली येते. तोपर्यंत सेम साडी गुंजाने नेसलेली असते. गुंजा साडी नेसून बाहेर येते आणि कबीर तिच्याकडे पाहतच असतो आणि गुंजाला मोहरून जायला होतं. गुंजाने मनाने कबीरला आपला नवरा मानल्यामुळे ती एकटक त्याच्याकडे पाहत होते. तितक्यात तिथे कविता येते. कविता म्हणते, गुंजा किती छान दिसतेस ग तू, खरंच खूप सुंदर. असं म्हणत ती गुंजाचं कौतुक करते. मधू सुद्धा गुंजाला नजर लागू नये म्हणून काळा टीट लावते आणि म्हणते, चला आता प्रसादाचा शिरा करायचा आहे, तू आलीस ना माझी जबाबदारी संपली. तोपर्यंत मृण्मयीची साडी बघून आता इकडे माया चिडते आणि म्हणते, शी काय चीप साडी नेसलेस. याच्यावर सर्वेश म्हणतो, चीप वगैरे काही नाही, खूप छान साडी आहे, एकदम गॉर्जस दिसतेस, गॉर्जस. माया म्हणते, इतक्या चीप साडीमध्ये कोण गॉर्जस दिसू शकतं का. याच्यावरती मृण्मयी सांगते, आत्तूने 2 साड्या आणल्या होत्या, सेम एक तिला आणि एक मला, तर मी घडी पण मोडली नव्हती म्हणून आजच्या घडीला मी ही साडी नेसले. याच्यावरती सर्वेश म्हणतो, खूप छान केलंस. मायाला हे काही पटलेलं नसतं. माया म्हणते, मला तुमचं पटतच नाही, मी पूजेला येणारच नाही. असं म्हणत माया रागावून निघून जाते. इकडे आता पूजेची सगळी तयारी चालू असते. त्यावेळेला आता मृण्मयीची एंट्री होते. मृण्मयीला पाहिल्यावरती कबीर तिच्याकडे एकटक पाहत बसतो आणि दोघांची नजरानजर होते. मृण्मयी सुद्धा कबीरकडे पाहतच बसते. दोघे एकमेकांकडे पाहतात आणि मृण्मयी लाजते. बाकीचे सगळे हा प्रकार पाहत असतात. आता मात्र कबीर सांगतो, जा बरं काकूसाठी पाणी घेऊन ये. याच्यावरती आता मात्र कविता म्हणते, अच्छा काकू का. असं म्हटल्यावरती लगेचच गुंजाला पाणी आणण्यासाठी सांगितलं जातं. गुंजा पाणी घेऊन बाहेर येते. त्यावेळेला गुंजाची साडी आणि मृण्मयीची साडी या दोन्ही साड्या सेम बघून दोघी जणी एकमेकीकडे पाहतच बसतात. सगळ्यांनाच ऍक्च्युली धक्का बसतो की दोघींच्या साड्या सेम झाल्या तरी कशा. मृण्मयी पाहतच बसते. गुंजा खूप सुंदर दिसत असते. तोपर्यंत मायाने तमाशा सुरू केलेला असतो. माया म्हणते, कोण आहे ही मुलगी, हिने माझ्या मुलीच्या सारखी साडी कशी नेसली. ही तीच ना कबीरचा फोन पाण्यात पाडणारी गावंढळ तुमची नोकराणी. असं म्हणत माया आता गुंजाचा अपमान करत असते आणि त्याच वेळेला गुंजाला खूप वाईट वाटतं. मृण्मयी समोर येते आणि म्हणते, अगं छान दिसतेस तू. त्याच्यावरती सर्वेश म्हणतो, माया तिला कसं माहिती असेल की मृण्मयी हीच साडी नेसणार आहे म्हणून. गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेला गुंजा म्हणते, मी ही साडी बदलून येते. तेव्हा कविता सांगते, चल गुंजा मी तुला दुसरी साडी देते. मृण्मयी म्हणते, काही गरज नाहीये गुंजा, तू या साडीत खूप छान दिसते, सेम पिंच, काही गरज नाही तुला साडी बदलायची. आत्तूने तुला साडी दिली ना, त्यामुळे ही साडी तू बदलू नकोस, यात तू खूप छान दिसतेस. असं म्हणत मृण्मयी गुंजाला साडी बदलण्यापासून थांबवते. मग गुंजा सगळ्यांना पाणी देत देत सर्वेशकडे येते. सर्वेशकडे पाहते आणि तिला मागे घडलेली घटना आठवते. आपण चोर समजून यांना कसं बाहेर हकलून लावलं. मग ती आता आपला कान पकडते आणि सर्वेशची माफी मागते. सर्वेश इट्स ओके असं खुणेनेच म्हणतो आणि तिच्या हातातून पाणी घेतो आणि दोघं जण एकमेकीकडे पाहतच बसतात. तोपर्यंत गुंजाने सर्वेशला पाणी देऊन मग आता पूजा सुरू झालेली असते. तोपर्यंत माया त्या रूम मध्ये त्याने म्हणते, काय हा गावंढळपणा चाललाय, मला ना हे सगळं पटतच नाहीये आणि तुला त्यांचाच पुळका. याच्यावर सर्वेश म्हणतो, माया आपल्यामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ना ते आपण घरी जाऊन सॉल्व्ह करू, इथे कोणताही प्रॉब्लेम मला नको आहे, शांत बस. तितक्यात आता मधू येते आणि दादा तुला काही हवे का, वहिनी काही हवे का असं विचारलं असता सर्वेश म्हणतो, नाही ग ताई काहीच नकोय. त्याच्यावरती चिडून माया म्हणते, मलाही काही नको. तोपर्यंत गुंजा आणि कबीर तिकडे येतात आणि मृण्मयी पण सोबत असते. तेव्हा आता सर्वेश म्हणतो, मृण्मयी तू इथे का उभी, जा बरं आतमध्ये काय स्वयंपाक खोलीत मदत हवी ती बघ जा. असं म्हटल्यावरती मधू म्हणते, चल मृण्मयी. तेवढ्यात आता कबीर म्हणतो, नको नको मृण्मयीचं काय काम, तिथे रेशीम आणि आहे की कविता वगैरे करतील ते काम. याच्यावरती आता मात्र लगेचच अशोक म्हणतो, अच्छा अच्छा पण मला तर माझ्या सुनबाईच्या हातचाच शिरा खायचा आहे ना प्रसादाचा, त्यामुळे जा मृण्मयी तू कर जा. कबीरला वेगळीच चिंता सतवते. कबीर विचार करतो, जर ही आत गेली आणि गुंजा काही बोलली तर काय होईल, म्हणून कबीरला गुंजा आणि मृण्मयी जितक्या लांब राहतील तितक्या लांब राहायला हव्या असतात. तोपर्यंत आता इकडे मृण्मयी आतमध्ये येते. तेव्हा कविता
कविता आणि गुंजा दोघी किचन मध्ये असतात. दोघी जणी प्रसादाचा शिरा करत असतानाच तिकडे मृण्मयी आल्यावरती कविता म्हणते, हे बघ तू आलीस ना, बरं झालं. म्हणजे मला ना बाहेर एक छोटंसं काम आहे, तू इथे थांब, प्रसादाचा शिरा करेपर्यंत मी आलेच, असं म्हणत कविता बाहेर निघून जाते. कविता बाहेर गेल्यावरती मृण्मयीला ऍक्च्युली टेन्शन येतं. तिने कधीही प्रसादाचा शिरा एकटीने बनवलेला नसतो इतक्या माणसांचा, त्यामुळे ती थोडीशी गडबडते आणि गुंजाला म्हणते, म्हणजे तसा मी शिरा बनवते, पण इतक्या 50-100 माणसांचा शिरा वगैरे बनवणं मला काही जमणार नाहीये. आणि कविता ताई बाहेर गेल्यात, जर रवा करपला, पाणी कमी झालं, बाकी काही चुकलं तर? गुंजा म्हणते, अहो मग काही चिंताच नाही करायची ताई तुम्ही. हे बघा मी इथे अशी उभी राहते, तुम्ही किचनच्या इथे उभे राहा, तुम्ही करा, मी तुम्हाला सांगते. आमच्या गावात काहीही असू दे, कुणाची मुंज असू दे, कुणाचं काही असू दे, गावचा प्रसाद मीच बनवणार, असं म्हणत गुंजा सांगते, मी एक्सपर्ट आहे हो. मृण्मयी म्हणते, म्हणजे तुला 50-100 माणसांचा प्रसादाचा शिरा बनवता येतो का? गुंजा म्हणते, टेन्शनच नाही घ्यायचं, गुंजा इज हिअर तो व्हाय फिअर, असं म्हणत गुंजा तोडकं मोडकं इंग्लिश बोलत बड 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 करतच असते आणि मृण्मयी तिच्याकडे पाहतच असते. गुंजा म्हणते, मी इतकी बडबड करते ना की माझी आजी बोलते, तुझं तोंड जर खापराचं असतं ना तर कधीच फुटून गेलं असतं. याच्यावरती आता मात्र मृण्मयी म्हणते, तुझं बोलणं ऐकावंसं वाटतं गुंजा, पण आता तुझं बोलणं ऐकत बसले ना तर प्रसादाच्या शिऱ्याच्या ऐवजी सगळ्यांना सत्यनारायणाला प्रसाद म्हणून खडी साखर वाटावी लागेल, असं म्हणत मृण्मयी आणि गुंजा दोघी जणी चेष्टा मस्करी करत छानपैकी प्रसादाचा शिरा बनवायला लागतात सुद्धा. मृण्मयी आणि गुंजामध्ये खूप चांगलं प्रेमाचं नातं निर्माण होत असतं आणि हे सगळं कबीर पाहत असतो आणि कबीरला मृण्मयीला सगळी घडलेली घटना सत्य सांगायची असते आणि तो विचार करतो की आजच्या दिवसासारखा दिवसच नाहीये, असा विचार करत तो मृण्मयीला गच्चीवरती घेऊन जातो. मृण्मयीला गच्चीवरती घेऊन गेल्यावरती कबीर सांगतो, हे बघ आपल्या दोघांचं आता लग्न होणार आहे, साखरपुडा होणार आहे, त्यासाठी आपल्या दोघांच्या मध्ये कोणताही आडपडदा नको, जे काही आहे ते सगळं तुला स्पष्ट सांगावं असं मला वाटतं, म्हणून मी तुला सगळं सांगायला इथे आलेलो आहे. हे बघ आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना एकमेकांना माहिती आहेत, पण ज्या माहिती नाहीत त्या सांगायला पाहिजेत, असं म्हणत आता इकडे काहीतरी कबीर सांगणार पण खाली खूप मोठा गोंधळच होतो. गुंजा खाली येते आणि ती आता खाली आल्यावरती तिला एक बाई भेटते, जी बाई पूजेला आली असते. ती बाई म्हणते, काय ग तू कुठची? याच्यावरती गुंजा सांगते, मी डोंगरवाडीची. डोंगरवाडीचं नाव काढल्यावरती माया इतकी चिडते, ती उठते आणि म्हणते, या घरामध्ये माझा अपमान करायला मला बोलवले का? डोंगरवाडीची ही मुलगी इथे आहे, मला कोणी सांगितलं नाही. आता डोंगरवाडीचं नाव काढल्यावरती मायाला काय झालं कुणालाच काही कळत नसतं, सगळेच जण बावचळतात. त्यावेळेला सर्वेश पण चिडतो. डोंगरवाडीच्या नावामुळे मायाला सगळा भूतकाळ आठवतो. सर्वेश म्हणतो, माया शांत हो, पण माया शांत व्हायला नसते. मायाला डोंगरवाडीचं नाव काढल्यावरती आता वेगळ्या आठवणी आठवल्यामुळे खूप मोठा भयानक भूतकाळ समोर आलेला असतो. भूतकाळामधील खूप मोठी घटना आता वेगळ्याच स्वरूपात सगळ्यांच्या समोर येत असते आणि गुंजाचा खरा भूतकाळ सर्वेशला जेव्हा समजणार किंवा मायाला समजणार तेव्हा मालिकेमध्ये काय टर्न अँड ट्विस्ट येणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.